प्रत्येक जण इथं नमन करतो आणि नारळ फोडतो आणि कया गेला माझा सासरा आणि त्याच्या आईचा भोसा वर्षी पडली उशी लेकरांच्या बायकोची जल्ली मिशी सगळ्यांनी या आनंदाचा घरी हे सूर्यफूल 1,500 आहे. 1,500 500 किलो माल आहे दुसरा 500 किलो माली असणार. जय एकवीरा मंडळी, आपलं स्वागत आहे आपला उरणचा विरीन या चॅनलवर. आणि आज आपण आलेलो खोपोली घाट एक्सप्लोअर करणार आहोत. जेवढ्या पण आपल्याला पालख्या भेटणार आहेत जाताना कारल्या ठिकाणी ज्या पण पालख्या भेटणार आहेत त्यांचा जल्लोष दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. चला थेट जाऊया खोपोली घाट आणि बघूया कोणकोणत्या पालख्या आपल्याला पाहायला भेटणार. मंडळी, खोपोली घाट इथूनच स्टार्ट होतो आणि प्रत्येक पालखी जी जाते खोपोली घाटातून तर प्रत्येकजण इथं नमन करतो आणि नारळ फोडतो. आणि इकडे तुम्हाला स्टॅच्यू पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा पालखीचा स्टॅच्यू असणार आहे आणि इथूनच मेन घाट चालू होतो, खोपोलीचा घाट चालू होणार आहे. सो प्रत्येक पालखी जेव्हा टप्प्याटप्प्याने येते इथं आणि इथूनच प्रस्थान करते. मंडळी, रांगोली इथं काढलेले, इथं पालखी ठेवून इथूनच प्रस्थान होते. मेन घाटाची सुरुवात होते ते इथूनच होते. चला तर मंडळी, आलेलो आहोत खोपोली घाटात आणि पाहू शकता पहिलेच आपल्याला पालखी मिळालेली आहे. जाणून घेऊया कोणती पालखी असणार आहे. काका, कोणती पालखी असणार आहे ही? भिवंडी कालेरवरून. ओके. आणि पालखी पाहू शकता मस्त अशी जल्लोषात चाललेली आहे. इकडं पालखी पण पाहायला भेटणार आहे. आणि हे बघा, आई माऊलीची पालखी आहे. आई माऊलीची पालखी चाललेली आहे मस्त अशी थाटामाटात. काका, एक विचारायचं होतं, खोपोली घाटात जेव्हा स्टार्टिंग होते खोपोली घाटाची तेव्हा आपण एक नारळ फोडला जातो, ही काय प्रथा आहे? इथलं म्हणजे पहिल्यापासून रीतिरिवाज चालू आहे. ओके. जेव्हा पालखी येईल त्याप्रमाणे देवीचं मानपान असतं. ओके. देवीचे जे असतात रक्षक साथीदार वगैरे असतात. ओके. ओके. त्यांना मानपान अगोदर दिला जातो, नंतर पुढे प्रस्थान होतो. म्हणून तो नारळ तिथं प्रत्येक पालखीवाला फोडला जातो. ओके. आणि आपला प्रवास कधीपासून स्टार्ट झालाय? झाले आम्हाला 3 दिवस झाले. 3 दिवस झाले, रविवारपासून. तो सर्व किती सदस्य असणार आहे तरी आपल्यामध्ये? पालखीमध्ये 165 सदस्य. 165. बाकी आचार्य वर्ग वेगळा आहे. ओके. कर्मचारी जे आहेत ते तर आहे. ओके. मग जेवण वगैरे तुमचं झालं आता? जेवणाला जाणार आहात. चालेल. बोला आई माऊलीचा एकविरा माते की. ओके, थँक्यू. हे बघा मंडळी, पालखी चालली आणि पुढे पुढे चालत चालल्यात. काही भगिनी पण असणार आहेत. ह्या बघा, काही भगिनी पण चालत चालल्यात खोपोली घाटातून. मंडळी, पाहू शकता आपण आलेलो शिग्रोमा मंदिराकडे आणि प्रत्येकजण आपल्याला दर्शन घेताना पाहायला भेटणार आहे. इथूनच स्टार्ट होते घाटाची, खोपोली घाटाची. आणि इकडं अंगात वारा आलेला आहे, पाहू शकता आईचं मान पण पोचलेलं आहे आणि वारा इथून सुटणार आहे, पाहू शकता तुम्ही. चला तर मंडळी, पालखी आलेली आहे, खारीगावची पालखी असणार आहे आणि आता इथूनच शिग्रोमा मंदिराला टच होणार आहे पालखी. हे बघा, पाहू शकता तुम्ही. एकविरा माते की जय. आई माऊलीचा उदो उदो. चला तर मंडळी, पालखी आतमध्ये आणली आहे. एकदम वारा आलेला आहे. हा बघा मंडळी, शिग्रोबा मंदिराला मानपान, शिग्रोबा देवाला मानपान दिला जाणार आहे. पालखी ज्या ज्या येतात त्या इथं पण मानपान देतात आणि तोच मानपान तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि आता पालखी आतमध्ये एंट्रन्स करणार आहे. मस्त असं तुम्हाला एलकोट जय मल्हार लिहिलेल्या पालखीवर. आणि पाहू शकता खारीगावची पालखी असणार आहे आणि इथून आता आतमध्ये प्रस्थान होणार आहे. दादूस पण आहे. दादूस नाव काय? देवेश. कुठली पालखी असणार आहे? खारीगावची पालखी असणार आहे. कधीपासून निघाली? ती 22 ला निघाली. 22 मे. 22 तारखेपासून. ओके. आणि इकडे पाहू शकता पालखी ऑलरेडी एंट्रन्स केली आहे.
एकविरा माते की आई माऊलीचं सिंदुराबाच्या भेटीला बहिणी तुझा गजर गजाला गो गजर गोदाल बहिणी तू गुलाल ना रंगली ग बहिणी तू गुलाल ना रंगली बहिणी माझी गुलाल ना माकली गो गुलाल ना माकली बहिणी माझी भेट कोणाची घेते ग बहिणी माझी भेट कोणाची घेते भेट घेते शिंगरोबा बंधवाची गो शिंगरोबा बंधवाची. चला पालखी आता बाहेर निघालेली आहे आणि दादूस पण शांत झालेला आहे आणि सर्वांनी आता पाया पडलेला आहे. बघा आपण दादूस असणार आहे. सगळेजण पाया पडताना तुम्हाला पाहायला भेटणार आहे. सर्व खारीगाववाले असतील. हे बघा कालेरवाले आहो का खारीगाव. ओके असं आहे का. हे बघा सर्वजण तुम्हाला दर्शन घेताना पाहायला भेटतात. आता कालेरगावची पालखी असणार आहे ती पण दर्शन घेऊन गेलेली आहे. तर मंडळी आत्ता असणार आहे कालेरगावची पालखी. तुम्ही पाहता मस्त असा कोली नाकवा असणार आहे वर आणि इकडे तुम्हाला आई माऊली पाहायला भेटणार आहे आणि इथून पालखी आता प्रस्थान करणार आहे. दादा कोणती पालखी असणार आहे ही? हा कालेर कोलीवाडा. कधी निघाली ही पालखी? 22 तारखेला. हा 22 तारखेला 22 तारखेला निघाली. किती पदयात्री असणार आहे आपले? आपले 150 पावणे 200 पप्पे 150 पावणे 200. 22 तारखेपासून आता प्रस्थान होऊन कधी पोहोचणार तिकडं? आज रात्री पोहोचू. आज रात्री. आणि उद्या पालखी पुन्हा कार्ले गटावर जाणार. बोला आई माऊलीचा एकविरा माते की आई माऊलीचा जय मल्हार जय. मंडळी पाहू शकता सर्व पदयात्री आलेत आणि दमलेल्या अवस्थेत असणार आहे. आणि बघूया कोणती पालखी आहे. दादूस कोणती पालखी असणार आहे ही? ही वेगळी आम्ही कोणगावची पालखी आहे. कोण गावची पालखी आहे? पुढं असणार आहे का? येते पाठीमागून येणार आहे. आणि कधीपासून निघाला तुम्ही? आम्ही काल निघालो पनवेलवरून. नाव काय दादू तुझा? माझं प्रथमेश पाटील. प्रथमेश पाटील. ओके. आणि जल्लोष पाहू शकता मुलांचा. फुल उन्हात जल्लोष आहे. हा बघा आई माऊलीचा एकविरा माते की. बोला आई माऊलीचा एकविरा माते की. नाव घे पोरी तू लाजू नको. नाव घे त्याला जोरली कासरा. कया गेला माझा सासरा आणि त्याच्या आईचा भोसा. परली उशी लेकरांच्या बायकोची जल्ली मिशी. नाव घ्या.
नाव घे हे भोकरे जाते, हे. ट्रिप कारली दादूसने. मंडळी पाहू शकता एक पालखी आलेली आहे. ही बघा पनवेलची, कोण पनवेलची असणार आहे. आणि पाहू शकता मस्त अशी एकविरामाई आहे. आणि इकडे तुम्हाला पालखीत एकविरामाई पाहायला भेटते. राहू दे. चला तर मंडळी थेट आलेलो आहोत माहेरघर म्हणजे आईचं देवघर ज्याला बोलतात. कालभैरव देवस्थान मंदिराकडे जाण्याचा रस्ता. चला जाऊया. मंडळी थेट आलेलो आहोत कालभैरव देवस्थान माहेरघर ज्याला बोललं जातं त्या मंदिरात आलोय. चला दर्शन घेऊया. मंडळी पाहू शकता पालखी रेडी आहे, सजवली मस्त अशी. आणि आता घेऊया भैरवनाथाचं दर्शन. आणि
मंदिर असणार आहे. श्री कालभैरव प्रसन्न लिहिलं आहे. मंडळी पाहू शकता आईचा वारा असणार आहे आणि तोच मोरपंख तुम्हाला पाहायला भेटते. पाहू शकता तुम्ही. आपल्याला दादा भेटले. दादा आपलं नाव? तुषार गुरु. ओके. आणि पालखी आपली किती वाजता निघणार आहे आता कालभैरवाची? 8 वाजता निघणार आहे. त्याच्यानंतर प्रस्थान कसं असणार आहे? पालखी मंदिरातून आपल्या येशीवरच्या तळ्याच्या याला येडा मारून परत मंदिरात प्रस्थान होणार पालखी. देवदेवतांचे जे मानपान आहेत आमच्या दरवर्षाप्रमाणे ओके. ते सगळे करत 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 परत आपल्या मंदिरातून मंदिरात पालखी येते. हो. म्हणजे 8 वाजता निघते. 8 वाजता नेट मंदिरातून देव आरती सातची झाली की नंतर 8 वाजता आपण इथून पालखीचं प्रस्थान करणार. परत येऊन मंदिराचं स्थान करणार. ओके. पूर्ण असं भाविक भक्त जल्लोषात जल्लोषात उत्सव साजरा करणार. आणि सर्व पालख्या पण इथूनच आपल्या प्रस्थान करतात. हो हो हो. ओके ओके दादा, धन्यवाद. हो, मस्त अशी माहिती. धन्यवाद. मंडळी पाहू शकता इथं आयमाऊलीची भेट घडवायला आणली. मुखवटा असणार आहे. हा बघा, पाहू शकता तुम्ही. मस्त असं मुखवटा आहे आणि आता भेट घडवणार आहे. पट्टा काढून पट्टा बघा दादा असं असणार आहे. त्याच्याकडे ना दोन वरती घालाय का? पाहू शकता भगिनी असणार आहे. मुखवट्याचं दर्शन घेताना पाहता भेटताय तुम्हाला. दादूस मस्त असतोय. म्हटले साईडलाच आहे जागमाता मंदिर. चला तर मंदिरात जाऊन देवीमाचं दर्शन घेऊया. चला तर मंडळी मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत. पाहू शकता तुम्ही जागमाता मंदिर असणार आहे. तर फायनली मंडळी पोहोचलो आहोत कमानीला. ही बघा कमान असणार आहे. आता याच कमानीतून आतमध्ये जाऊया. तर मंडळी थेट आलेलो आहोत. 5 पायरी असणार आहे. हे बघा पाहू शकता. चला तर दादूस भेटलाय. दादूस काय? जय एकविरा. नाव काय आपलं? संदीप देशमुख. ओके. आणि मुख्य पुजारी असणार आहे. सो पालखी आता किती वाजता निघणार आहे उद्या? किती वाजता तरी अंदाजे? 7 वाजता आरती झाल्यावर. आणि आज असणार आहे कालभैरवाची पालखी. ओके. तिचा काय शेड्यूल असणार आहे? म्हणजे 7 वाजता संध्या आली आणि तो सकाळी असणार आहे. ओके. आणि कसा आहे जल्लोष मग यंदाचा? भारी आहे. मॅनेज एकदम केलाय भारी. मागच्यासारखा नाही ना? ओके. हां ते तर आहे. एकविरीची कृपा. बाकी सर्व तीच बघणार. सगळ्यांनी आनंदात जा घरी. ओके. जय एकविरा दादूस. मंडळी दादूसचा नवस आहे आणि चैत्याच्या पालखीलाच नवस बोललाय दादूस आणि आता चाललाय तो. हा बघा. तर मंडळी फायनली पोहोचलो आहोत कार्ले गडाला. चला बघूया. मस्त अशी सजवलेला आहे गड. पाहूया. दादूस भेटलाय. दादूस दर्शन झालं? लवकर झालं? लवकर झालं. मस्त. उलट उद्या जास्त क्राऊड असणार. ओके. आणि इकडं पाहू शकता आपण दादूस आहे आणि इकडं प्राथमिक आरोग्य शिबिर असणार आहे. आणि आता थेट जाऊया आपण. हा बघा, हा पनवेल कोलीवाड्याचा स्टेज असणार आहे इकडं. आणि मेलची पालखी ठेवली जाणार आहे. तो स्टेज हा असणार आहे. आणि इकडं पाहू शकता आईमाऊलीचा दरबार. जास्त गर्दी नाही, दुपार झाली त्याच्यामुळं उद्याचा जल्लोष बेकार असणार आहे इथं. चला जाऊया आतमध्ये आणि दर्शन घेऊया आईमाऊलीचं. टेन्शन घेऊ नका. डायरेक्ट ऑनलाईन पेमेंट पण असणार आहे. याची रिसिप्ट डायरेक्ट टाकून तुम्ही इथं ऑनलाईन पेमेंट थ्रू जाऊ शकता. हा पण प्रवेशद्वार असणार आहे. हा एक सिंगल असणार आहे आणि कॉमन पीपलचा हा इकडं असणार आहे. सो 2 दर्शन असणार आहे. चला तर मंडळी थेट आलेले आहेत. आता गाभाऱ्यात पोचणार आहोत आपण. आणि हे बघा लाईन लागलेली आहे. पाहू शकता पूर्ण पालखीची सजावट आहे. आणि फ्लावर्स बघा किती आणले ते बघा. फुल ऑन फ्लावर आणलेले आहेत तिकडे. या साईडला फुल्ली सजावट चालू आहे. आणि हे बघा जे नाव वगैरे लिहिलेले ते त्याची सजावट इकडे चालू आहे. हे बघा. आणि फुलं पण पाहू शकता. भरपूर प्रमाणात फुलं आणलीत. इकडं सूर्यफूल वगैरे असणार आहे. ते बघा. दादा ही सजावटीसाठी आणलेली असणार आहेत का फुलं सर्व?
म्हणजे ही समोरला फ्रंटला लावली जाणार आहेत थोडंसं फ्रंटला आतमध्ये गाभाऱ्यात गाभाऱ्यात वगैरे. संपूर्ण डेकोरेशन. हे आता डेकोरेशन किती वाजता चालू कराल तुम्ही? ते आता आम्ही करणारे जेवण आले हां. एक अर्ध्या तासून चालू करणार आहेत म्हणजे संध्याकाळी पूर्ण डेकोरेशन रेडी असेल? नाही संध्याकाळी नाही. मग आज संध्याकाळी चालू करणार, सकाळी 5:03 पूर्ण रेडी होईल. पूर्ण रेडी होईल. ओके, तरी हे किती सूर्यफुलं असणार आहेत अंदाजे? ते सूर्यफूल 1,500 आहे. 1,500 फुलं असणार आहेत आणि सूर्यफूल. सूर्यफूल आणि बाकीचा एक कमीत कमी 500 किलो माल आहे दुसरा. 500 किलो माली असणार आहे. ओके, नेहमी दरवर्षी एवढा लागतो? दरवर्षी करतो आम्ही. दरवर्षी करतो. कुठला संस्था वगैरे आहे की कसं आहे? नाही, कोण नाही. आपले सगळे एकविरा भक्त असणार आहे. काका तुमचं नाव? किरण जाचक. ओके, आणि कुठले तुम्ही? पुन्हा. ओके, थँक्यू काका. इकडं ज्यांना पण बायांना मान द्यायचा असेल, बायांचा मान इथं दिला जातो. पाहू शकता इकडं सर्वजण येतात आणि ह्याच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आई माऊलीची पावले असणार आहेत. ही बघा, आई एकविरीचे पावले जे असणार, ठसे पावलांचे तुम्हाला पाहायला भेटणार आहे इथं. मस्त असं नवीन नाव, कोरं करकरीत नाव आलेलं आहे. आई माऊलीचा उदो पहिलावाला नाव काढून टाकला आहे. आणि हा बघा, इकडून पण तुम्ही दर्शन घेऊ शकता. आणि ही असणार आहे कारला लेणी. ही बघा मला पाहायला भेटते. आणि आज पण आहे लेणी. हे बघा लेणी आतमधली तुम्हाला पाहायला भेटते. तर मंडळी फायनली दर्शन झाले, मस्त असं सुखरूप दर्शन झाले. आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टिल देन टेक केअर, बाय बाय. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.